नमस्कार मित्रांनो. चालू आहे बघा 5 वाजून गेले त्या पाणी चालू आहे. मगाशी दुपारपासून पाणी चालू आहे मकाला. ही मका आपली आहे सगळी. दिसते तेवढी सगळी मका आपली आहे. बघितलं का? ही सगळी टोटल मका ही आपली आहे. ह्या मकाला लावलंय पाणी. अण्णा तिकडं दारं मोडतात आणि मी इकडं उभा राहिलो. त्यांना म्हणलं मी मोडतो दारं. नाही माझी मोडतो निवांत म्हणलं. 3-3 वप्यावर पाणी येतं. मला सांगतो अर्धा तास काय पाणी येत नाही. बघा एक वप्यावर ह्या एका वप्यावर पाणी थोडं आलंय, ते एका थोड्या वप्यावर पाणी आलंय आणि खालच्या पिन बघा ह्या वप्यावर आलंय. आताशी टेकलंय. गराळून भिजवायचं चालू आहे बघा. सारा साडवा इथं पहिलं उभं सारं होतं. इकडं घराकडून खालच्या बांधाकडं असं पहिलं सारं होतं. पाक खंगळून जायचं म्हणून बघा यंदा काय केलंय, आडवं सारं सोडलं होतं असं. आहे चलते आपलं. त्यांची बी मका आता आली आहे उगवून. त्यांनी बी मका फिरली अमोल भाऊच्या ट्रॅक्टरनं. आणि हे सोडलं सारं ह्या इथं पण आडवं पाणी थांबत गेलं पाहिलं तरच मग धान चांगलं येतं. या कशी आली सांगा. आपली 25 मेची पेरणी आहे. त्यावेळेस आता ही आपल्या डोक्या लेवलनं मका आली आहे. आता इथं कळलं जरा बारकी आहे. पलीकडे साईडला गेलं का आपल्या ह्या लेवलनं चांगलं मका पूर्ण दिसत नाही. काय काय ठिकाणी दिसत नाही हात केला तरी. म्हणजे अशी मका आली आहे. 25 मेला आपण वाळली तर द्यायची मग पाणी. तर मका कशी आली आहे नक्की कमेंट करून मला सांगा. शेतकरी असाल तर लगेच कमेंट करून टाकसाल, दादा मका वाईट आहे चांगली आहे काय तुमच्या मनाला जे वाटेल ते तुम्ही सांगून टाकसाल. बरोबर आहे ना? बाकी काय तुमचं त्या साईडला आपलं घर आहे बघितलं का? ही दिसतंय ते आपलं घर आहे. घर पक्क मला दिसत नाही जास्त. शेड ही उगं थोडं शेड दिसते. त्या अलीकडचं आहे ते शेड आहे. असं गराळून पाणी देण्याचा काय फायदा असतो माहिती का? पाणी पूर्ण तळापर्यंत असं मुरतं असं खोलवर फुटभर. आणि हे असं जर सनकत जर फुल पाणी घेऊन जर दिलं ना तुम्ही, वरनं एक एवढं वलं होणार आणि आज सगळं कोरडं. जिथं मकाच्या मुळ्या खोलवर जाते त्या, म्हणजे जिथं मुळे आहे खाली तिथं पाणी कमी पडतं. म्हणून असं पाणी थांबत 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 नेहमी आलं पाहिजे. लहानपणी मकाला जरा पिवळी पडते मका, पर नंतर जरा खाया त्याला टाकलं का मग तालांनी येते बघा. मग असं फुलगच भरत मला पाणी आलं पाहिजे. बाकी काय चाललंय? बरं आहे का तुमचं? पाऊस पाणी काय गावाला? पाऊस काय नाही. वारं तुम्हाला सांगतो नुसतं वारं बघायला लागलं या. पाऊस गेला काय वारी येता औंदा वारीतल्या लोकांनी चांगला आहे बघा. पाऊस नाही काय नाही. गेल्या वर्षी वारीतल्या लोकांची लय आपदा झाली. निवारा नसायचा काय नसायचा. वारी पुचल्यानंतरच पाऊस येणार बघा आपल्याला. आला तर आता काय खरं नाही. झाली का जेवण बिवणं? झालं आता 5 वाजून गेले ते. आज मक्क इकडं पाणी असल्यामुळं आपलं जेवणाचं टायमिंग जरा चुकतंय. आता 5:30ला आपलं जेवणाचं टायमिंग असते. आता नाही, आता 6:30 वाजते त्या. तिला म्हणलंय करांडी फोड म्हणलं या. काय नाही म्हणते ती बाजारांना जाऊ म्हणते ती. काय म्हणलं आता हाय थोडं अंडीच म्हणलं उद्या बघू म्हणलं. आणखी त्याला शाळेत सोडा गेले म्हणलं येत नाही काय तर आणाय. बरोबर नाही. जेवणाचं टायमिंग आमचं का लवकर आहे माहिती का? जी शाळेतली सवय आहे का ही सवय आमची मोडलीच नाही अजूनपर्यंत. सारा जेवायलाच लागतं. काय मग अंडी मटण काय असलं तर मग पाहुणा रावळा कोण आला असला तर मग एखादा तास उशीर होतो 7. पण 7च्या पुढं कधी जात नाही. आणि जेवण ही नेहमी माणसानं लवकर करावं. 9-10 वाजेपर्यंत माणूस फिरतो तिकडं फिरतोय. खाल्ल्याला सगळं पचन होतंय. पोटात गॅस वगैरे पकडत नाही. आणि आता हे पोटात गॅस वगैरे लोकांच्या पकड येतं हे जर कारण आहे. लोकांचा जेवणाचं टायमिंग अनिश्चित आहे. 9-10 वाजता जेवते ती आणि जेवल्या का झोपते ती. 5-10 मिनिटं इकडे टाकते झोपते ती. माणूस झोपल्यानंतर माणूस पाणी जास्त पित नाही आणि रात्रीचं काय पाणी पित नाही ती लोक. आणि त्यामुळं ही गॅस पुन्हा मुतखडा हे असला आजार होते. तर जेवणाचं टायमिंग तुमचं चेंज करा. तुमच्या आरोग्यावर 100% फरक पडणार बघा. जेवणाचं टायमिंग तुम्हाला नाही ना सिटीतला आहे लोक 7 करा 7:30 करा. पण संध्याकाळचं जेवण ही 7:30च्या आत तर नियमानं व्हायला पाहिजे. म्हणजे 9-10 वाजेपर्यंत माणूस कसा पण जागा असतोय. पाणी भरपूर पिरतोय. कारण जेवण केल्यानंतर एक अर्धाभर तासभर अर्धा पाऊण तास तर पाणी जास्त पेज नाही. पण तासाभरानं पाणी भरपूर प्यायला लागतं.
मग 2-4 तांबे आपलं 2-3 तांबे सहज 10 वाजेपर्यंत. बरोबर आहे ना. त्यामुळं पाणी महत्वाचं आहे. जितकं शरीराला अन्न महत्वाचं आहे तितकं पाणी बी महत्वाचं आहे. त्यामुळे पाणी भरपूर पित जावा. माणूस पाणी निरोगी ठेवतंय. बाकी काय चाललंय तुमचं? बरं आहे का? कसा आहे तिथं मक्काचा बुडका कसा आहे सांगा. तुम्हाला दावतो जवळ मक्काचं बुडकं दावतो. मक्काचं हे असे आहे. मक्काचं थांबा येतं. दिवस आता मावळल. आता दिवस जरा उशीरच मावळते. 7ला मावळते. लय उशीर होते माहिती. पहिलं 6ला दिवस मावळाचा. आता 7-7:30ला दिवस मावळतो या. दमान पाणी येते बघा. अजून कडेलाच पाणी येऊन थांबलंय. कसं दिसतोय मक्काचा पट्टा कसा दिसतोय भावांनो. कष्ट केल्याशिवाय काय नाही हो. कष्ट करावं लागतंय. बिगर कष्टाचं काही होत नाही. आता उद्या बाजरी भिजवायची आहे बघा. बाजरी बिन अशा अर्धण्याकदा आहे ना जबरदस्त. बाजरी उद्या भिजवून टाकायची म्हणजे बाजरी जाम हालते. आता कसं खुरपली आता आज झाले का नाही पण आता 1-2 रोपं राहिले तर मग केलं का नाही. आम्ही आलो दारावर इकडे निघून तिथली केलं का नाही काय माहीत. कोळपून तर दिलंय. याचं पाणी थांबलं पाहिजे. पाणी थांबत थांबत थोडं आलं पाहिजे. उशीर लागू दे हो. आणि पाणी भिजवताना तुम्ही दारं भिजवताना नेहमी 2-3 वप्याव भिजवायची. एका वप्याव कधीच भिजवायचं नाही. एका वप्याव कधी भिजवायचं पहिल्या पाण्याला. आणि पहिलं पाणी झाल्यानंतर नंतर पुन्हा 2-3 वप्याव द्यायचं सोडून. हे असं आहे बघा आमच्या घराकडचा एरिया. तुमचं काय चाललंय बघा. हे आपलं घर. या साईडचं शेड बीड सगळं असे आहे आपल्या घराकडच्या साईडला. इकडं हे घर ते आपल्या बांधाय खाली हे घर आहे. अशी लांब लांब घर आहे. तेव्हा ती दिसते ती घर आहे. तेव्हा ती घर आहे. सगळीकडे जी घरं जायची जिकडं बघल तिकडं घरच दिसते ती. लांब लांब ज्याच्या त्या शेतात ज्याच्या सोयीने राहिली. आपली पिंपळ तेवढी आपल्या शेतातलं शो आहे. सगळ्यात शो 1 नंबरचा शो फक्त आपले पिंपळ. कसे आहे तार झाड दिसते ना. आणि आता काय वाटत नाही त्या झाडाचं महत्व. पण उन्हाळ्यात त्या झाडाचं महत्व काय कळते. ज्यावेळेस खरंच उन्हाचं रखरख रखरख होईल ना त्यावेळेस त्या झाडाची किंमत कळते बघा. झाडात आमचं 2-4 वर्षात नारळ पण मोठे येतं. आंबा पण मोठे येतं. घरापुढनं बघा चांगलं वातावरण आहे आपल्या. 2-3 वर्षात आंब्याची पण झाडं आपल्या टोकरीतनं वर जाणार बघा. 2-4 वर्षात चांगलं होतं. तोपर्यंत जरा सावलीची अडचण येईल. बरं हाय शेड बीड हाय आपलं. पोटा पाण्यापर्यंत सगळं चांगलं आहे बघा. लय बिन माणसाने हाव करायला नाही. लय हाव केलं का माणूस खड्ड्यात जातो. त्यामुळं हाव फक्त पोटापुरती. लय मी एवढं साठविलं लय मी तेवढं साठविलं म्हणलं ना काहीही होत नाही. अर्धी मिळते ना त्यात समाधान मानलं पाहिजे माणसाने. बरोबर आहे ना. आणि शांत बसून चालत नाही. काय तर हात पाय पाहिजे. कोणीकडनं 2 रुपये कमवायचे. शेळ्या करा मेंढ्या करा काय बी करा. व्यवसाय करण्यासारखं भरपूर आहे इथं. लोक चिचूक एकती लिंबोळे एकूण पैसे कमवते ती. काय पण माती एकूण पैसे कमवते ती. गवऱ्या एकूण पैसे कमवते ती. त्या जनावरांच्या शेणाया गवऱ्या करते ती अमेझॉनला एकती ती. काय पण माझ्या भावांना बनीनं व्यवसाय करा. पण व्यवसाय करा. छोटा असू द्या मोठा असू द्या व्यवसाय करा तुमच्या कोतीनुसार. भांडवल नाही ना छोटा व्यवसाय करा. छोट्या व्यवसायातनं भांडवल कमवा. आणि भांडवल आल्यानंतर पुन्हा मोठा व्यवसाय करा. पण डायरेक्ट जर तुम्ही मोठा टप्पा गाठला तिथं तुम्ही रिवर्स येता. कारण मोठं करायचं म्हणलं तर भांडवल नसते. लोक मग कर्ज काढते ती. मग कर्ज काढलं का त्याचं व्याज झालं. व्याजाचं चक्रीवाद त्यात माणूस सडून जातो व्याज भरून भरून. त्यामुळे असं कोणी करू नका. बरोबर आहे. चला भेटूया पुढच्या वेळात. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.